आपण पाहत आहे संगम न्यूज टीव्ही नेटवर्क महाराष्ट्र, जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ येथून. ओके, त्याच्यासोबत बोलायचं का DSO पवार साहेबांसोबत बोलायचं? DSO पवार साहेबांसोबत बोलतो पहिले, मग कंप्लेंट करतो. ठीक आहे. ओके. राशन धान्यामध्ये सतत हा नेहमीच भ्रष्टाचार होतो आणि त्या भ्रष्टाचारातला एक हा महत्त्वाचा विषय आज आपल्याला परत समोर आला. ह्या संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटनेच्या तालुकाध्यक्ष कल्पनाताई भोयर आहेत आणि यांच्याच घरातील राशन धान्यामध्ये हा सर्व गैरप्रकार घडलेला आहे. राशन धान्य दुकानदार हा सतत गरिबाला ठगून किंवा स्थानिक लेवलला ठगून सर्वांचेही नावावरचे धान्य स्वतः काढून खातो आणि ते विकतो, हे याच्यातून निष्पन्न झालं. या सर्व प्रकरणाकडे जिल्हा पुरवठा अधिकारी माननीय सुधाकर पवारसाहेब कोणती भूमिका घेतात हे आपल्याला पाहणं आहे. नायब तहसीलदार बिजवे यांनी या लाभार्थ्यांना सांगितलं का तुम्ही पोलीस कंप्लेंट करा आणि त्याच्यावरती आम्ही सक्तीने कार्यवाही करतो आणि त्यांनीसुद्धा त्या फॉर्मवरती मार्किंग करून दिलेली आहे. आपण जर आतापर्यंत संगम न्यूज टीव्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब जरूर करा. तसे हे बातमीपत्र इतरांसुद्धा फॉरवर्ड करा. धन्यवाद. तरी पण त्याला बंद आहे म्हणून सांगितलं, कमाल आहे ना याची वाली. हा 35 किलो धान्य देऊन नाही राहिले ना, किती दिवस झाले ना आज. राशन धान्य दुकानदार कुठला आहे? राजू पतगडे. कुठे राहते? गोदनी. गोदनीला राहते का? मग तो तुम्हाला धान्य देत नाही आहे देत का? नाही, 35 किलो धान्य आहेच नाही म्हणते. 10-15 किलो देत आहे बाबाला धान्य. हो का? आणि मग आता हे तुम्ही कागद कोणापासून काढला? दाखवा बरं तो कागद आमच्या कॅमेऱ्यासमोर. विजय साहेबापासून काढले कागद. तहसीलदार बिजयपासून तुम्ही हा डॉक्युमेंट्स काढला. त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? त्यांनी सांगितलं चालू आहे म्हणून. धान्य चालू आहे म्हणून सांगितलं. ओके, मग आणखीन त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? हे धान्य चालू आहे म्हणे आणि गेल्या महिन्यात ते सुद्धा आलं होतं म्हणते. 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू. बघा. हां. ओके, त्यांनी मार्किंग करून दिलेली आहे बिजू सरांनी. मग आता तुम्ही या संदर्भात पोलीस कंप्लेंट वगैरे करणार आहे? करणार बिलकुल. कधी करणार? आता पहिले त्याच्यासोबत बोलतो मग करतो कंप्लेंट. ओके, त्याच्यासोबत बोलायचं का DSO पवार साहेबांसोबत बोलायचं? DSO पवार साहेबांसोबत बोलतो पहिले, मग कंप्लेंट करतो. ठीक आहे.